नमस्कार. मी आहे तज्ञ सिद्धाली लाकडे आणि आज आपण बोलणार आहोत किडनी स्टोन्स का होतात आणि डाएटमध्ये अशा कोणत्या टिप्स वापरून तुम्ही किडनी स्टोन्स पुन्हा होऊ नये किंवा किडनी स्टोन्सचे साईज कमी व्हावा यासाठी प्रयत्न करू शकता. किडनी स्टोन्स होण्यामागची कारणं ही आहेत. शरीरामध्ये डिहायड्रेशन असेल, तुम्हाला टाईप 2 डायबिटीज असेल किंवा हायपर थायरॉइडिझमचा त्रास असेल किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये किडनी स्टोन्स असतील किंवा तुमच्या एरियामधलं हार्ड वॉटर पाणी असेल, तुम्ही जास्त प्रोटीन किंवा सॉल्टचं प्रमाण इंटेक जास्त आहे, बाकीच्या काही गोष्टी मेंटेन न करता घेता आहे किंवा तुम्ही कोणतंही स्पोर्ट्स ड्रिंक जास्त प्रमाणामध्ये पित आहात, या गोष्टी जर असतील तर किडनी स्टोन्स होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. सो पहिली गोष्ट आपल्याला डाएट टिप्स मिळाल्या तर हीच करायची आहे की पाण्याचा इंटेक तुम्हाला वाढवायचा आहे. ॲटलिस्ट 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसातनं प्यायचं आहे. तर हे पाणी का प्यायचं असतं? कारण का युरिन सॅच्युरेटेड होऊ नये यासाठीच आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ती डायल्युटेड म्हणजे 2.5 ते 3 लिटर आपल्याला दिवसभरामध्ये युरिन होणं गरजेचं आहे. जर ती कॉन्सन्ट्रेटेड प्रमाणामध्ये असेल तर त्यातून जे कॅल्शियम ऑक्झालेट वगैरे असेल ते निघून जातं. ते जितकं कमी प्रमाणात आपल्याला ठेवता येईल तेवढं आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट BMI म्हणजे तुमचं वजन खूप प्रमाणामध्ये उंचीप्रमाणे खूप जास्त असेल, BMI तुमचा खूप जास्त असेल तर तुम्हाला अमोनिया कमी प्रमाणामध्ये युरिनमधनं बाहेर पडतो. ज्यामुळे युरिक ॲसिडचे होण्याचे चान्सेस, युरिक ॲसिड स्टोन्स होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे वजन कमी करणं हे महत्त्वाचं. फ्लुइड इंटेक वाढवायचं आहे म्हणून काही प्यायचं असं नाही आहे. म्हणजे तुम्ही कोल्ड ड्रिंक पिताय, तुम्ही स्पोर्ट्स ड्रिंक पिताय, तर यात असं चालत नाही. प्युअर वॉटर फॉर्म आपल्याला जास्त प्यायचं आहे आणि जर स्पोर्ट्स ड्रिंक असेल त्याच्यामध्ये ऑक्झलेटचं प्रमाण जर जास्त असेल तर ते आपल्याला चालणार नाही. ऑक्झलेट हा किडनी स्टोनचा जो प्रकार आहे तो देखील होऊ शकतो. त्यामुळे असे काही ज्युसेस आहेत की जे किडनी स्टोन्स पुन्हा पुन्हा होऊ नये किंवा कमी व्हावे यासाठी मदत करतात. जसं की क्रॅनबेरी ज्यूस हे जर तुम्हाला व्हाईट प्रकारचे स्टोन्स असतील तर ते कमी करायचं मदत करतं किंवा ब्लॅक करंट ज्यूस हे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी मदत करतं. सिट्रेटचं प्रमाण जर तुम्ही शरीरामध्ये वाढवलं म्हणजे जसं की तुम्ही लेमनेड किंवा लिंबू सरबत जर तुम्ही जास्त घेताय, लिंबू सरबतातलं सिट्रेट जे असतं ते किडनी स्टोन फॉर्मेशनला अडथळा निर्माण करायचं काम करतं. त्यामुळे लिंबू सरबताचे इंटेक देखील तुम्ही वाढवू शकता. नॉर्मली जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे किडनी स्टोन्स असतील आणि जर तुम्ही फळं खूप जास्त प्रमाणात खाताय ती गोष्ट तुम्हाला पहिली कमी करायची आहे. फ्रुक्टोज, फळांमध्ये जी साखर असते फ्रुक्टोज, ही किडनी स्टोन्स होण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. जास्त प्रमाणातल्या फ्रुक्टोजमुळे लघवीमधले कॅल्शियम आणि ऑक्झलेटचं प्रमाण वाढतं की जे किडनी स्टोनचे प्रकार आहे. त्यामुळेच आपल्याला फळांचा इंटेक कमी ठेवावा लागतो. नॉर्मल चहामध्ये, आपल्या कोऱ्या चहामध्ये ऑक्झलेटचं प्रमाण असतं. त्यामुळे जर कोरा चहा घेण्यापेक्षा त्यात तुम्ही दूध टाकलं की जे न्यूट्रल pH आहे तर देर इज नो इश्यू. पण त्याच्याऐवजी हर्बल टी इज द बेस्ट ऑप्शन. नॉर्मली महिला आहेत त्या कॅल्शियमच्या गोळ्या पॉपअप करतात. तर अशा कॅल्शियमच्या गोळ्या उगाच खाणं हे का गरजेचं नसतं. कारण का बाकीच्या कोणत्या पण वेलनेस मेंटेन केलं जात नाही. तुम्ही गोळ्या खाताय पण पाणी पित नसाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला किडनी स्टोन्स होणारच आहेत. त्यामुळे जर तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या तुमच्या बोन व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही जर खात असाल तर तेवढं पाणी पिणं, बाकीच्या गोष्टी तुम्ही बेटर डायटिशियन किंवा डॉक्टरना भेटणं गरजेचं आहे. जर तुम्हाला युरिक ॲसिड किंवा कोणत्या पण प्रकारचे किडनीचे स्टोन्स असतील तर ॲनिमल प्रोटीन, मांस खाणं का बंद केलं जातं? ॲक्च्युली मासे, मटण, अंडी, चिकन याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, प्लस ते ॲसिडिक pH त्यांना असतं. ॲसिडोसिस हे किडनी स्टोन्स होण्यासाठी कारणीभूत असतं. त्यामुळे मासे, अंडी, चिकन याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवावं लागतं. जर तुम्हाला ऑलरेडी किडनी स्टोन्स असतील तर याचं प्रमाण मॉडरेटच ठेवावं लागतं. मग खायचं काय? जास्त प्रमाणामध्ये काय इंटेक व्हायला पाहिजे? तुम्ही बीट खा, मोहरीची भाजी असेल ती बेस्ट असते. पालक तुम्ही घेऊ शकता. फळांमध्ये बनाना, सफरचंद, अंजीर हे बेस्ट ऑप्शन आहे. का ते हे अल्कलाईन बेसमध्ये येतात. यांचा pH या सगळ्या पदार्थांचा pH हा अल्कलाईन असतो, बेसिक असतो की जो ॲसिडिटीला काउंटर ॲक्ट करायचा प्रयत्न करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे की झोपेच्या आधी पाणी प्यायचं आहे. सकाळी उठल्यानंतर जी कॉन्सन्ट्रेटेड युरिन असते ती देखील आपल्याला कमी करायची आहे. कॅल्शियम
ची गोळी घेण्याचे टायमिंग्स देखील महत्वाचे असतात. जर तुम्ही कॅल्शियमची गोळी घेताय आणि ती वेळेवरती सांगितल्याप्रमाणे घेत नाही आहात, तरी देखील किडनी स्टोन होण्याचे चान्सेस असतात. का? जर ती तुम्ही गोळी जेवणासोबत घेता तर तुमचं कॅल्शियम आणि सिट्रेट रिलीज होतंय, की जे कॅल्शियम आणि ऑक्झलेटला काउंटरॅक्ट करणार आहे. कॅल्शियम सिट्रेट हे जे आहे ते किडनी स्टोन्स व्हायला इनिबिट करतं, म्हणजे अडवतं. आणि कॅल्शियम ऑक्झलेट जे आहे ते किडनी स्टोन्स, त्यामुळे किडनी स्टोन्स होतात. त्यामुळे हे दोघं विरुद्ध झाल्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन्स होण्याचे चान्सेस रिस्क कमी असते. थँक्यू सो मच. या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्सना किंवा फॅमिलीमध्ये जर कोणाला किडनी स्टोन्स असतील तर नक्की शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.